राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 87 88 57 4302 आपण थोडासा विषय कसा केला तुम्हाला सगळं माहिती. पैशाचा आज संध्याकाळपासून कुणी रुपया पाठवायचा नाही. 3761 रुपये जमा झाल्यात. थोडंफार कमी पडलं तर आम्ही आहेच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती माझीच चुकी. लोकांनी लय भरून दिलं होतं. 6000चं टार्गेट माझं पूर्ण झालं असतं, पण ती सेविंग अकाउंट हे आमकं त्याच्यात काय लफड्यात आपली ती जम व्हायचं. लोकांची 1 रुपयाची 100% इच्छा होती. त्यातून तुमचं प्रेम कळलं आणि ते अकलूजचे शिवभक्त आहेत मानेसाहेब, त्यांनी तर 1000 रुपये एकदम दिलं. त्याच्यामुळे आता खर्च माझ्या आरसाड्यात आला आणि तो सत्कार लागणार ह्यात काय शंका नाही, शंका बिंका घेऊ नका. ती एक सय्यद म्हणून कमेंट आली ती, म्हणले वाढदिवस 6000 रुपये काय रशियन घेता का? असं आहे बघा. मग आता फक्त दुःख एका गोष्टीचं आहे, तर तुमचा दोष नाही, माझा दोष आहे. कदा अकाउंटच बारीक आहे, आपलं काय भानगडीत पैशाच्या कधी पडत नाही. पैसा वाईट, माणूस वाईट नसतो. ही असलं काय आपल्या लाईफमध्ये परत कधी करायचं नाही. रुपया 2 रुपयाचं मातीत जाऊ तिकडं. दुसरी गोष्ट, काही 80 कोटी 50 कोटी 150 कोटी 125 कोटी एवढी प्रॉपर्टी असणाऱ्या लोकांना मी 1.5 वर्ष झाली चॅनलवर काम करतो बरं का. त्यांना लय मनापासून मदत केली. काहींचे तर प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करून दिले. 1 रुपया नाही सोडला त्यांनी. 100-150 कोटी होली बरं का. तुम्ही आम्ही बरे ना. मग काय होतं, कधी कधी असे काही परीक्षाने केली की माणूससुद्धा कळतो. थोडी अक्कलिकात घेईन की भविष्यात लोक काय करतात काय काय तुम्हाला तो इतकी फोनवर गोड बोलतात आणि माझं असं आहे, माझा हा प्रॉब्लेम आहे, ही असं आहे तसं आहे. प्रॉब्लेम काय काय असे असतात तुम्हाला सांग की ते शेअर करता येत नाही, कोणाला बोलता येत नाही, मानता येत नाही. अवघड जाग्यावरचं दुखणं कसं असतं तसे यांचे प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व केला आपल्याकडे. तुम्हाला माहीत तोड असतीच जगात, ते टेन्शन घ्यायचं नाही. पण ती लगेच माणूस विसरून जातो. जाऊ द्या बरोबर. ही जनता जनार्दन आहे, चांगले वाईट लोक याच्यामध्ये आहेत. आज आपण आपल्या स्टोरीकडे जाऊ. आता स्टोरीचा विषय थोडा गंभीर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या स्टोरीमध्ये समाजाला काहीतरी घेण्यासारखं आहे आणि एक आतलं जग तुम्हाला याच्यातून कळणार 100%. जवळपास घडलेली घटना आहे आणि ही घटना आपल्या सबस्क्रायबरच्या बाबतीत घडलेली आहे. तुमच्या पर्यंत 2 शब्द सांगणं माझी जबाबदारी. आमच्या शेजारचा जिल्हा अहिल्यानगर, पाथर्डी तालुका, पाथर्डी तालुक्यातलं टाकळी मानूर नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी किरण शिरसाट नावाचा 21 वर्षाचा तरणबांड पोरगा आहे. आईबापाचं स्वप्न की पोराने काहीतरी नोकरी पाण्याला लागावं. शेतीत काय राम राहिलं नाही आता. फक्त हातपाय जीव जात नाही म्हणून हातपाय खोडायची परिस्थिती ह्याला म्हणतात शेती. म्हणले तू काहीतरी नोकरी धंद्याचं बघ बुवा. ही 12वी सुटलं ते डोक्यात होतंच की साहेब बनायचं. आताच गव्हर्नमेंट सर्व्हिस काय एकाकी लागत नाही. ITI केली. तिथून तो आला आशिया खंडातली सगळ्यात 1 नंबरची MIDC. आमच्यापासून 30 किलोमीटर आहे फक्त. आणि तिथलं सगळं आतलं काळं पांढरं सगळं माहिती आहे आपल्याला. तिथं सुद्धा गरिबाचं काम नाही, देण्यात ठेवा. अनेक अशा ही आहेत की वाफरानी सोडून द्या, ठोकानी सोडून द्या, असे प्रकार आहेत तिथं, देण्यात ठेवा. भयंकर. ह्या जगात काय घडून सांगता येत नाही. आणि हे सगळं घडतं कुठं माहिती आहे का? अष्टविनायपैकी एक गणपती आहे रांजणगावचा. त्या रांजणगाव गणपतीच्या परिसर माणूस वाईट झाला हो. काय सांगायचं तुम्हाला. हा जो मुलगा आहे किरण शिरसाट आला भाऊ रांजणगावात आला. आता कारेगाव, आता ती कसं आहे MIDC तुम्हाला सांगतो. गोड नदी शिरूर पुणे जिल्ह्यात येतं. नदी आहे गोड नदी. गोड नदीच्या पलीकड अहिल्यानगर जिल्हा चालू होतो आणि पारनेर तालुका चालू होतो. जशी ती नदी ओलडून गोड नदी लगेच चिकटूनच आहे बघा त्या शहर ते शिरूर. तिथून ज्या MIDC ते शहर संपलं, 2-4 किलो 5 किलोमीटर परिसर शहराचा. शहर संपलं की पहिल्यांदाच फॅक्टरी लागते. ते माणिकचंद दारेवालची ती काय म्हणतात त्याला, माणिकचंद पुढे खात्यात ना, तसली फॅक्टरी आता बंद आहे वाटतं. तिथून ज्या कंपन्या चालू होत्या ती वाघोलीपर्यंत 40-50 किलोमीटर आत मारणार नुसत्या कंपन्या आल्या. परदेशी गुंतवणूक आली, त्याच्याबरोबर गुन्हेगारी आली, संघटित गुन्हेगारी आली. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय ठराविक लोकांनी ताब्यात घेतलं, त्यांच्याशिवाय गाडी लागत नाही. लेबरचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन अनेक जण 50 लाखाच्या कारमध्ये फिरतात. काही लेबरला तर आदबून पैसेसुद्धा देत नाही, हसकून देतात. लेबर 80% लेबर UP बिहारचं आहे. जवळच्या पोरांना लय हे करतं का, जवळची पोरं 4 पोरं जमावणार
दादागिरी करणार लोकलला जास्त प्राधान्य नसतं तिथं, बाहेरची येऊ द्या, त्यांना कशी बसडली तरी ती काय करत नाहीत, जाऊन द्या गाडी. बऱ्याच गोष्टीचा याच्यात सहभाग आहे. सगळ्याच्या संगनमताने हा विषय चालतो. लयची विषय तो पाकिटा बिकिटाचा माती जाऊ द्या. या ठिकाणी हा जो किरण शिरसाटे हा रांजणगाव MIDCतील फ्रीज बनवणाऱ्या कंपनीमध्ये कामाला लागला. ती काम करत असताना त्याची ती लाईन सुपरवायझर म्हणून त्याची तिथं ही झाली. आता विषय असा आहे, पोरगा एक तर तुंबलेलं आणि ही माणूस जसं बारीक बारीक बाळ आहे ना, ती चॉकलेट मागन, गोळी मागन, ती जरा खालीवरून केस फुटली ती का वयात आलं, हार्मोन्स बदलले तो हे की ती बाई मागत, पोरगी मागत, ही निसर्गाचंही. ह्याच्यावर जो कंट्रोल ठेवीन अंकुश माहिती आहे का तुम्हाला? अंकुश, अंकुश म्हणजे माणसंच नाव घेऊ. अंकुश म्हणजे कशाला म्हणतात की हत्तीला कंट्रोल करायला काठीन त्याला एक बारीक खेळा असतो, त्याला ते खोसला की हत्ती कंट्रोल होतो. बघा म्हणजे माणसं दिमाग किती पुढे गेलेला आहे, सगळं कंट्रोल केलं माणसाने. तो अंकुश ठेवणं मनावर तर माणूस सुटतोय. गुतला ना, फिट गुतलाय, लय लयाला गेल्यात, लय जणांची वाट लागली, त्यापैकीची स्टोरी आहे. लाईन सुपरवायझर म्हणलं की त्या महिलांची लाईन, त्याच्या म्हणजे लाईनवर काम करण्या म्हणजे जे काम असतं ते लाईननी महिला असतात. अशा सगळ्या गोळखाच्या गोळखा, ताफाच्या ताफा. याची नजर ते मग साहेब इन शर्ट करून खाली काळे बूट 200 मिळतात तिथं शिरूरमध्ये. 1000 गरिबाजी बरोबर 1000 2000 5000च्या भानगडीत पडत नाही का? परिस्थितीला पर्याय नसतो आणि ती परिस्थितीच संपवायला तो त्या क्षेत्रात उतरलेला असतो. कोणाला 100 रुपये टिप देतात, 500 टिप देणार लोक आहेत, 500. हां, काल बॉबी देओलनी पॅन्ट घातली होती 1.5 लाखाची पॅन्ट बरं का. हां, असं असतं मोठ्याचं सगळंच मोठं, गरिबाचं तसं नाही. रुपये त्याला गाडीच्या चाकावानी, बैलगाडीच्या. हां, त्याच्यामुळं त्यांनी ते आपलं टापटपमध्ये इन शर्ट, पोरगा एकदा देख ना कावळा किराळा ना, म्हणला काय हिरवळ आहे म्हणला इथं. अरा म्हणला आपलं एखाद्या वेळी जुळाय बसले भाऊ, आता काय सांगतंय. पण आता काय आले देवाच्या मनात, तिथं कोणाचं चाललं ना, जुळलं तर बरं होईल. हा विचार ज्यावेळेस मुलं करतात त्यांच्या एक गोष्ट डोक्यात नाही की याच्या पाठीमागं म्हणजे प्रत्येक नाणं कसं आहे, छप्पा काटा, छप्पा असतो तिथं काटा 100% असतो. देव आहे तिथं राक्षससुद्धा आहे, देव आहे तिथं बुथसुद्धा आहेत, हे लक्षात घ्या. म्हणला एखादी हिरवळ जर जुळली तर बरं होईल, पण बाई कशी मला अशी खटका पाहिजे. कर्मधर्म संयोगाने त्याला ती संधी चालून आली. आता संधी कशी आली बघा. मैनाबाई, त्या नाव नुसतं मैनाबाई नव्हतं, दुष्काळग्रस्त क्षेत्रातून या ठिकाणी आलेली ती महिला आणि तिचा नवरा. वय वर्ष 24 वर्ष, पोरबाळ काय नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा नवरा वॉचमॅन होता. नवऱ्याची फार बिकट अवस्था होती, ते तुम्हाला सांगच नंतर, पण आधी सांगतो. ही जी मैनाबाई आहे 300ची साडी, पण रोज प्रेस केलेली साडी, एक सुद्धा सुरकुती नाही बा साडी. हा, धंदा करायचा ना कसा टाकते, आपण हॉटेल टाकलं, आपली बाकडीसुद्धा आपण सेकंड बघतो कुठं, ती आपल्याला ती जास्त भांडवल नाही लावायचं, इथंच मराठी माणूस चुकतो. राजस्थानाचं सुठून बघा, 4 लाखाचं नुसतं काचा नुसती कपाट, ए टू झेड माल. मराठ्याचं दुकान बघा तुम्ही, किराणा काय नाही मिळ, आमसूल मागा ना तर दुर्मिळ वस्तू मागा, ऊद मागा, तिथं मिळतोय. आपला का मस्का कार्यक्रम, साखर येतं, तेल नाही, डाळ येतं, पीठ नाही, मीठ भरपूर असतं, स्वस्त असतं. आपलं ती बिझनेस टेंडन्सी घ्यायचा तुम्ही थोडा, त्यांच्याकडून घ्यायचं आपल्याला. हा, शिव म्हणला आयला काय ती मैनाबाईचं कसं 300ची साडी रोज प्रेस करून, वेलवेटचा जम्पर, दंडाच्या वर गेला आता जम्पर. आता ती जम्पर पळायला लागला बरं का वर, ती हा ती कलियुगी तुम्हाला सांगतो, इथपर्यंत होता. हां, काय अजूनही इथपर्यंत वापरतात. बरेच प्रकार आहेत जम्परचे. जम्पर म्हणजे ब्लाऊज. तर ती बघला फक्त नव्हतं दिसत, पारवर गेला भाऊ, जाणराच होता. हेअरस्टाईल चापून चुपून केस लावून केस. सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं नटाफटा करायची त्या मैनाबाईला गरजच नव्हती. तिला देवानीच तसं सौंदर्य दिलं होतं. एकदम बांधेसूद फिगर तुम्हाला सांगतो, मिडियमच, थोडी बुटकीच होती, पण नाकात चापेकळी नाक, हरणीसारखे डोळे, इतकी देखणे बाई, छान फळा आणि बिरबिरणारी नजर. शी अवगुण दिला होता देवाने. हा, देवाला नाही कळली बाई तर आपलं काय भाऊ, तपश्चर्या करायला बसलेली ऋषीची तपश्चर्या. पुढं नाचलं की हा छन पैंजनाचा आवाजाने सातबारी गेली. आमच्या बागा जामखेडला बरीच गेली, तुम्हाला काय आतलं सांगायला हरकत नाही. जिथे ते परिस्थिती वाचतं कुठं जायचं, ती सातबारी कुठं घालवायची. हा,
घरची लक्ष्मी आता लोकांच्या वावरात कांदा काढायला जाते 300 रुपये रोजाने. गेला नवरा जामखेडमध्ये, छन छन संपवत्या विषय. हा जो किरण आहे, अरे म्हणला 100 जर लाईनीत उभ्या केल्या तरी उठून दिसणारी बाई. म्हणला बस बस बस, इथं जर जुळलं तर लय भारी काम होईल बरं का. आणि लाईन सुपरवायझर म्हणलं त्याच्या थोडं हातात एक गोष्ट असते, कोणाला किती काम द्यायचं, कोणाला बेल्ट म्हणजे पट्टा असतं त्याच्या वस्तू येतात त्याला काहीतरी करायचं असतं, समजा काही असं द्या काम. कोणाला स्लो बेल्टवर टाकायचं, कोणाला फास्टवर टाकायचं, कोणाला मागं टाकायचं, कोणाला पुढं टाकायचं, कोणाला सूट द्यायची, कोण जास्त काम करून घ्यायचं. ही लाईन सुपरवायझरचं काम आहे. त्याच्यावर बी साहेब असतात, असं असतं. त्या मैनाबाई म्हणला अशी पॉन्ड्स लावायची, त्याच्यावरून परस्पर पॉन्ड्स प्लस बॉडी स्प्रे. ही जवळून गेली ना की असा धुंद वातावरण व्हायचं आणि देताना त्यांनी अशी नजरेचं एक क्लिक करून जायची नजर. हा, आणि किंची स्माईल, कधी कधी गुड मॉर्निंग म्हणायची. आणि ती म्हणला अशी जवळून गेली ना अशी लचकत चालायची, हृदयातून ऑटोमॅटिक आवाज निघायचा, मैना ग मैना तू रागूची मैना, माझ्या वाचून दूर नको ना, अग ये ना बघ आहे थंडीचा महिना. थंडीचा महिना बाहेर गेल्यावर कधी कधी लय बेकार वार होत्यात बरं का. बघू आपण पुढं काय होतं. शाला असं हृदयात दरदरून घाम फुटायचा याला. हा तो म्हणला जमलं गड्या, आता इथं जोड्यासारखं बसलंय. मग त्यांनी बोलणं वाढवलं, मैनाबाई तुम्ही आमच्या लाईनला या आता. हा, मैनाबाई असं, मैनाबाई तसं. शनी 1 पट म्हणले तर रिस्पॉन्स 2 पट यायला लागला. रिस्पॉन्सचं काम गदाळ असतं बरं का. रिस्पॉन्स 2 पट आल्यावर म्हणलं ह्या बघा आता काही करा पण कंट्रोल होत नाही आता. हा, काय होईल ती एकदाच होईल, हा होईल नाही तर नाही होईल, काय मला कोण काही फाशी देणार नाही ना इथं, नुसतं इसराय काय हरकत आहे नाही का. मग डायरेक्ट म्हणला जेवण बिवण करायची इच्छा आहे का, माझे बड्डे, ह्याचा काय बड्डे बॉम्बलायचा, ह्यो मला जेवायचा, जेवायची ऑफर. मला वाटलं तुम्ही लय चिंगाठी मैनाबाईमध्ये, तुम्ही सांगत असताना आपण जेवण करू. मग आता तिथं येशीन हॉटेल आहे, ते पण चांगलं आहे. आणखी बरेच नवीन नवीन हॉटेल झाल्यात. आता ती कारेगाव यामध्ये रांजणगाव परिसर हा कसं आहे की कारेगावमध्ये नवले जास्त प्रस्त म्हणजे प्रॉपर लोक तुम्हाला सांगतो तिथली. आणि जे स्थानिक भूमिपुत्र म्हणतात त्यांनी गाळे, त्याच्यानंतर तुमचे 50-50, 40-40 खोल्या, कामगारांचा एक व्यवसाय म्हणून शेतीत पिकत नाही ते त्यांचं पटलं आपल्याला. हा, शेतीत पिकत आहे, चालू बागायची जमीन त्यांनी खोल्या देऊन टाकल्या, मारणार छापी त्यात, छापलंच पाहिजे. तसंच काही शेतकरीवर येऊ शकत नाही. हा, टमाट्याची काय अवस्था झाली बघा आता, कोथिंबीर सोडून गेली, बाजार नाही, अवघडी झालं. ती हॉटेलमध्ये जेवण झालं. म्हणला काय होईल का नाही, का आहे का नाही, खराट तुराट काय ही ती सांगायची वेगळे शब्द असतात. बाई मला तर लय भीती वाटते. ती जसं काही ती सावित्रीचा अवतार आणायला लागली. लय अवघड आहे लेडीचा संबंध. 36 नखर नसतात, 36,000 असतात. ही मैनाबाई जी होती मुळातच चरित्रहीन स्त्री होती खरं सांगायचं म्हणजे. हा, आणि ह्याला तर पोरगा कावळा केराळा घेतलाय ऑप्शन, घरच्याला काय तपास नाही, माहिती नाही. म्हणले नवऱ्याचं त्याला दिलं तर, त्याला खायला दिलं तर खातंय, नाही दिलं तर उपाशी राहतंय, काय बोलत नाही, काय चालत नाही, जीव लावतंय बायकोवरी, जीव लावतंय बायकोवरी, माणसा परास मेंढर भरी. हा, देव फक्त किरकोळ साध्या साध्या गोष्टी त्याची लक्षात घ्या. देव श्रीमंताच्या फॉर्च्युनरमध्ये तुम्हाला काही दिसणार नाही. हा, पण बाळमामा दिसन तुम्हाला मेंढरात, असा विषय असतो. ह्या घटनेमध्ये हा पोरगा नादी तर लावलात, पण तिच्या नवऱ्याची अवस्था एवढी वाईट होती की तिचा नवऱ्याला ती 12 तास ड्युटी करायला लावायची पैशासाठी. आणि ते बाबा काही का व्हायना बायको देखणी आपली, उद्या पोरं बाळ होत्यान, गप बसायचा आणि परत काही मिळायची शक्यता आता नाही. 12 तास ड्युटी, त्याच्या ड्युटीमधून कधी रातपाळी कधी डे वॉचमॅन, त्याच्या पैशातून सगळा घरचा खर्च ती भागवायची. हिचा जे येणार पेमेंट आहे हिला बी 300, 350, कधी कधी 400 सुटायची. 10-12 हजार हिचं बँकेत का सोनं करायचं, मोठं व्हायचं. कोणाचं कसं चालन सांगता येत नाही, पण कामाने बागत नाही म्हणून हिने म्हणली आता साडी फिडून आपल्याला कमवायची, असं तिचं फॉर्म्युला होता त्या. आणि पैसे बी कमावले होते ती, नाही असं नाही. जगातला सगळ्यात पुरातन व्यवसाय असेल तर वेश्या व्यवसाय ध्यानात ठेवा. त्याच्यामध्ये लय पुरातन येतो. हा, ती मानवी शरीराची गरज आहे.
पैसा कमावणे गरज आहे आणि स्त्रीभोग ही सुद्धा पुरुष शरीराची गरज आहे. पुरुष पैसे कमावतो आणि स्त्रीभोगासाठी इथे जातो. आजही लाखो करोडो रुपये रोजची उलाढाल आले ह्या व्यवसायामध्ये, ही वस्तुस्थिती आहे. पण हा गुप्त आणि सुप्त व्यवसाय असतात असले. महाराष्ट्रातल्या भरातल्या MIDC हा प्रकार चालतो. 100 महिला असताना 2 कवायना खराब असतात, त्याच्यात ध्यानात ठेवा. आणि बाकीच्या 10ला ह्या मार्गाला नेणाऱ्या पण असतात. त्याच्यामुळं संगत ही फार महत्त्वाची आहे. बरेच जण आपली बायको प्रपंचाला 4 पैसे मिळावा म्हणून कामाला लावून फासल्यात, बायाच निघून गेल्या. ही पण वस्तुस्थिती आहे समाजातली. नाही तुम्हाला चांगलं जेवण मिळलं तर मी म्हणतो भाकरी तर मिळेल, चटणी तर मिळेल, पण लय लय एक्स्ट्रा करायच्या नादात याचं सगळंच निघून गेलं. अशी परिस्थिती बऱ्याच जणांची. सावध व्हा. ह्या घटनेमध्ये त्यांची जी रूम होती त्या रूममध्ये बारीक बारीक रूम असतात, त्या रूममध्ये हा कामाला गेला रात्रीचा. किराणागरम कार्यक्रम असं बिंदास तिथं मोकळ्या डाकळ्या पाणी काय नाही. बाई आपल्या सबस्क्रायबरच्या म्हणण्यानुसार, किरणच्या म्हणण्यानुसार इतकी हुशार होती की ॲक्टिव्ह होती, मेलेली नव्हती. ॲक्टिव्ह कशाला म्हणतात? शी जी हात आहे ना ती अशी मांजर कशी बोच करते, बोच करू काढायची यायला त्या संबंधाच्या वेळेस पाठण. ती कलेचाच भाग आहे, त्यातबद्दल काय दोष म्हणजे तिला दोष देण्याचं कारण नाही. पुरुषाची मानसिकता ही आक्रमण करणारी असते, कधी पण ध्यानात ठेवा. पण पुरुषाला रिस्पॉन्स किंवा प्रतिध्वनी, अरे तुम्ही मोकळ्या विहिरी पैसे कधी मोठ्याने हाका मारले का, विहिरीतून प्रतिध्वनी येतो, प्रतिध्वनी आवडतो. बऱ्याच बायांना स्वतःचं नवरं सांभाळता येत नाही. ती नवरं त्या बाहेर लफडी करीत यात आकडी टाकी त्या तिकडंच मरतात. काय याला 3 दिवसांनी फोन येतो, बॉडी सापडली. शरम नाही वाटत का? आपला नवरा शिवटून घ्यायचा, शिवटून म्हणजे असा निखाऱ्यातून त्याला रिस्पॉन्स द्यायचा, त्याला इतका सुखी ठेवायचा. आणि ते योग्य आहे ना. नवरा बायकोचे जर संवाद असन ते सुखी असतील तर पुढचं लाथाळ होतच नाही. हो काय नाही होत. लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे तुमचा काय, आणि त्याला कसं नीट करायचा. 90-20 तसलं जाळ झाला त्याचा, असंही बायांच्या हातात बरंच राहत. पण हीच मालिका बघ, ती पोरं हल्ली तरी तास दूध नाही, सारखी ते मोबाईलवर इंस्टावर रील काढायचं. ईद बिघडल्या होत्या नवऱ्यानं काय करायचं, आणि ती कशी प्रपंच व्हायची यांची. बिघडू नका असं माझं म्हणणं आहे. ह्या घटनेमध्ये यांचा हा कार्यक्रम 2.5 ते 3 महिने चालला. आता 2 महिन्यानंतर साधारण ह्या किरणच्या एक गोष्ट लक्षात आली. हुशार होता पोरगा, शेतकऱ्याचं पोर होतं ती. जमिनीचे म्हणजे माती फाडून त्यातून सोन्यासारखं धान्य पिकवायची ताकद होती. शेतकऱ्याचा पोरगा होता. त्याने डोक्यात घेतलं की काय डिमांड आहे बाबा, काय होतंय, कसं होतंय. हुशार होतं. महिन्याभराचं डिमांड चालू झाली. सुरुवात साधी झाली, चप्पलच घ्या, बांगड्यात घ्या. ती माझ्या बोटात ते हे असतात बघा, चांदीचे काय म्हणतात बघा, जुडवी रुताया लागली. बया कॅन्सर होईन, जुडवी बदलायच्यात. तिथं त्याचं 1300 गेलं. ही डिमांड चालू झाली होती. अरे मला डिमांड चालू झाली आता साडी घ्या, दुनिया घ्या. ये काही लय फासला नाही. अरे मला डिमांड म्हणले आपल्या डोक्यात लागत नाही मला. हे नसलेलं परवडलं. आणि नव्हतरी कसं मन भरलं होतं. आणि लेडीजने पण हे लक्षात घ्या, एखादा पुरुष ज्यावेळेस तुमच्याशी शारीरिक संबंध करतो त्यावेळेस तुमच्याबद्दल असलेले आदर भावना, त्यांचं जे मानसिकता, त्यावेळेस 1-2 महिन्यानंतर 10-5 वेळा ते शारीरिक संबंध केल्यानंतर असेलच असं नाही. पुरुष आपलं माइंड पण चेंज करतो. त्याला काय सगळी हिरवळायची फुलं काय फक्त गुलाबाचं काय, उद्या शेवंतीकडं जाईन, परवा झेंडूकडं जाईन, कमळाकडं जाईन, कुठेही जाईन ते असंही. त्याच्यामुळं ती डोक्याला जसा माणूस बोलतो वागतो तसा असतोच किंवा तसा रिॲक्ट होतो भविष्यात, याची गॅरंटी नाही. झालं इथून ती म्हणली मला अर्धा तोळा करा आता लग्न झालं. पोरगालाही सावधारलं. म्हणलं माझ्या घरी वाईट परिस्थिती आहे, भाकरीला कालवण नसलं ना, बिगर त्यालाचं कालवण जर आईने केलं म्हणला तर मी शिळीचं दूध चरा काढतो गलासभर, त्याच्यात भाकरी चुरवितो आणि मसाला तोंडी लावितो. तू माझ्या डोक्याला लागू नको. अर्धा तोळ हे माझ्या बापाच्याने होणार नाही. आपली परिस्थिती नाजूक आहे म्हणला. आहे मला 20,000 पगार, 18,000 पगार, पण त्याच्यात ती मला घरी पाठवला होतं, कर्ज आहे आमच्यावर, ती माझ्या डोक्याला अजिबात ताण करू नको. बाईने ओळखून घेतलं ही काय सापडा ना. एक दिवस त्याला घरी बोलावलं. म्हणले आज ये म्हणलं. हा गेला रात्रीचा खोंट्या करायला. हो गेला. नेहमीसारखं होतं ना ते. हिचा नवरा कामाला गेलेला बरोबर मागायला आला. कशाचा हिने फोन केला असं तुम्हाला सांगतो. आला की दार उघडलं.
दारवळ पहिले कानठाळी तर बायकोला टाकली होते. म्हणलं तुमचा काय संबंध, दार लावून का बसला तुम्ही? हे काय कुठं काही जंगाट करत नव्हते, पण बसला होता तो खाटो आपला किरण शिरसाट आणि ती माईना. त्यांनी कानफाटीत हाणली बा तिच्या. ती याला म्हणली मी सगळं बघते, तू जा. आणि तो आला तर आला असं मोबाईल धरून आला, धरून बंद दरवाजा उघडला, त्याची ती क्लिप काढलेली दुनियादारी. दुसऱ्या दिवशीच त्याने आला बा तिच्याकडं. हा किरणदार गरबाडला. त्याला माहिती होतं हे कुठल्या रूममध्ये राहायला. आला ते नवरा आला तिचा. म्हणलं हे बघ माझ्याकडे सगळा पुरावा आहे, काय लय नाही 6,000 ते 7,000 रुपये महिन्याकडे पगार झालं की द्यायचं, आणि तुला काय करायचं ना चलून दे म्हणला. याला म्हणतात भडवा. भडवा म्हणजे काय तर आपली बायको लोक खाली घालून पैसे कमवून जगणारा जो अन्न खाणारा माणूस त्याला म्हणतात भडवा. असा विषय ध्यानात ठेवा. म्हणजे हा ही सगळी म्हणजे गँगच होती अशा प्रकारची. आईला म्हणला स्वतःच्या बायकोबद्दल पकडलं तरी ह्याला काहीच नाही, ह्याला जसं काय सगळं माहिती आहे. हा म्हणतोय 6,000 रुपये दे आणि तुला काय करायचे कर. त्याची डोक्यात घेतले. आईला म्हणलं आपल्याकडे आलेला 5-50 जणांकडून आलेला आहे भाऊ, ही काय एखादा रोग बी आपल्याला होऊ शकतो. बरं याची काय गॅरंटी की आपणच इथं कार्यक्रम राबवतोय. यांनी डोकं लावलं, यांनी त्यात कंपनी चौकशी केली, बाहेर चौकशी केली, काही महिला होत्या थोड्या वयस्कर होत्या. मग ते बाईचं व्यसन ते वागणं जरा बरोबर वाटत नाही. ते वयस्कर स्त्री होत्या, त्यांनी सांगितलं अहो कुठला साहेब सुट्टीच्या दिवशी तुम्हाला काय सांगायचं, आपल्या कंपनीला काही साहेब आहेत, दुसऱ्या कंपनीला साहेब आहेत, घेऊन जातात भाऊ त्याला. तवायच्या डोक्यात आलं की ही लाईनवर काम करते पण ह्याच्यामुळं पैसे कमवणारी एक वेश्यावृत्ती करणारी बाई अशा मानसिकतेची. आणि नवऱ्याची मानसिकता असं आहे तुला काय करायचे कर, काय तुडून तर नाही नेत ना कोण. अशा प्रकारची लोक समाजात आहेत. यांच्यापासून नवीन पोरांनी सावध राहा, ध्यानात ठेवा. हां, आपल्या आईने तुमच्यासाठी 2 पदराची साडी घातलेली, आपल्या आईने शिळं खाल्लेलं आहे. हां, आपल्या बापाने कपडे नाही घेतले पण तुम्हाला कपडे सणावाराला घेतलेले आहेत. हां, आणि कधी जर पगार झाला ना पोरांना सांगतो आईला आणि बापाला जाऊन द्या 1,000-2,000 रुपये चपला सकट कपडे घेऊन जा बरं. ते बोलून दाखवणार नाही पण आतून त्यांना लय बरं वाट माझं ऐका येड्याच. हां, घेऊन जा वडला कपडे. असा विषय असतो. जीवन म्हणजे जगलं तर जीवन आहे, नाही तर सगळीकडे नरक आहे. ते तुम्ही कसं जगायचं ते तुम्ही ठरवा. ह्या घटनेमध्ये ह्या पोरांनी डोकं लावलं. म्हणला आपला इथं कार्यक्रम करेक्ट होऊ शकतो. त्यांनी धमकी दिली की बघ तुला पैसे द्यावं लागतं, नाही तर मग माझ्यासारखं वाईट नाही तर मी बलात्काराची केस करेन अमकं तमकं. बाईचं बोलणं बदललं. तुला काय माझी गरज नाही राहिली, आता तुझ्या केस करावं लागेल तेव्हा तू ही होशील, नोकरी तर जाईन ना तुझी. बरं, सगळं यांनी डोक्यात घेतलं. शेतकऱ्याचं पोरग येते त्यालाही डोकं लावलं. बरं अशी परिस्थिती झाली का तो पोरग हुशार होतं. त्या भागामध्ये चांगलं आहे तसं वाईटपणी लक्षात घ्या. त्यांनी थोडी मदत घेतली. आता रांजणगावचा परिसर म्हणलं की पाचुंदकर, खेडकर आडनावाचे लय लोक, इकडं नवले नावांची लय लोक. तिथल्या काही स्थानिक मुलांची मित्रांची मदत घेतली. म्हणले बा काही करा मला असा विषय होतोय. म्हणलं काळजी करू नको. त्यांचा शब्द म्हणजे सोन्याचा शब्द. हा, सगळंच काय वाद पोलीस स्टेशनला जाऊन मिटत नाहीत. ते गेले बा. ते नवरा घरी होता आणि मैना घरी होती त्यावेळेस गेली 7-8 पोर. असला हाग्या दम टाकला तुम्हाला सांगतो. म्हणले तू जर ह्याच्यावर केस केली काय केली, तू धंदा करते हे करते आणि आता तुला पैसे मिळत नाही किंवा देत नाही हा म्हणून तू अशी करायला लागली, तू कुठं बी एमआरसीचा महाराष्ट्रामध्ये तुला इथून सुट्टी नाही म्हणली. हां, तुमचं होत्याचं नव्हतं करून टाकू. याला म्हणतात हाक्यात धमकी दिली, डायरेक्ट धमकी. दोघं लागली ना हातापाया पडायला. नाही बाबा म्हणली. हां, कारण पाण्यात राहून माशाची वैर योग्य नाही असा विषय. त्याच्यामुळं मी सुद्धा राजकारण्यावर लई टीका करत नाही, मला सगळं माहिती. हां, त्याचे पण आपण टीका कर, कारण माशाची वैर म्हणल्यावर उद्या सांगायला हां लय अवघड आहे. ह्या ठिकाणी त्यांनी ह्याला सांगितलं. म्हणले आता तुझा विषय सॉल्व झाला आहे. पोराचा आभार मानलं. त्यांना एखादी फुल पार्टी दिली. दिवाळी आली होती तोंडावर. दिवाळीचा बोनस घेतला, दिवाळीचा पगार घेतला, बोनस घेतला. डायरेक्ट राजीनामा. फोन नंबर काय त्यांनी बदलला नाही. ह्या किरणनी तिथून जी कल्टी मारली MIDCतून घरी गेला. त्यांची कराडला पाहुणे होते, कराडला गेला. कराडच्या एका कंपनीत नोकरी पकडली. पहिल्या नोकरी असल्यावर दुसरी नोकरी मिळती जरा. योगायोगाने त्या कराडची सासरवाडी मिळाली. बायको छान मिळाली, जीव लावणारी मिळाली. जेवण करा मला जे भूक लागली ही म्हणणारी मिळाली. ह्या शब्दाला किंमत आहे. म्हणजे नवरा जलशेष होतं, जेवण करा मला पण भूक लागली, एकत्र बसतात असा विषय
याला म्हणायचं प्रेम, याला म्हणायचं संसार. संसारात त्यांनी लग्न केलं दुसऱ्या महिन्यातच लग्न केलं. यांचा फोन नाही, काय नाही, काय नाही. लग्न केलं पण तरी परिस्थितीने त्याला सोडलं नाही. बघा पुढं काय झालं. लग्न केलं, सगळं झालं व्यवस्थित, बायको गरोदर राहिली. 7 महिन्याची बायको गरोदर असताना बायको गेली माहेरी. ह्याच्यातला पुरुष झाला ना परत जाग. आता ते नॅचरल आहे, देवाची करणी नारळात पाणी. अर म्हणलं आता काय अवघडी बा. पण त्या हे जो पिरियड होता लग्नानंतरचा तो माझा सबस्क्रायबर होता आणि पहिल्यापासून जे बाग बघत होता म्हणजे आपलाच माणूस झाला सबस्क्रायबर, आपला फॅमिली मेंबर. शेजारी एक धिंगाणा बाई, धिंगाणा संपला विषय. हा धिंगाणा म्हणजे इतकी खतरनाक की ती जरा पैसे पाणी बरी होती. काय पैसे पाहिजेत का, काय मदत लागली तर सांगा. फार एकटेपणा फार मला हे होतो. आमच्या त्यांचं काही खरं नाही. याला संकेत मिळू लागले, आईला 11 टाकाचा कार्यक्रम चालू आहे बा माझ्या आता. पैसे इथं काही रुपया खर्च नाही म्हणला, फक्त तेवढं थोडं आपलं 15-20 मिनटाचा घाम निघाला म्हणजे बस असा विषय आहे. बायको तिकड नाही भीते म्हणला काय नाही. मला ते फोन मला हसायला. तो म्हणला मामा 3-4 महिने मी तर 11 टाक नको म्हणलं, कॅन्सर आपल्याला नकोच. तिच्या नवऱ्याविषयी माहीत नाही, कारण नवरा कधी यायचा घरी कधी नाही त्याला जास्त माहिती नव्हती. पण म्हणला उशी घेऊन झोपलं तिने, पण डोक्याला ताण नको आपल्या. हा उशी एक मनात आपल्या चॅनलच्या माध्यमातून होता मनात एक भीती बसती की नको बा. तिच्या नवऱ्याचे प्रताप काय काय करतो कसा हे त्यानंतर काळांतरी ऐकायला मिळालं. आत्ता गेल्या आठवड्यात तो म्हणला 1 नंबर काम केलं मी, उशी घेऊन झोपलो. नको 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 मला आकडा नको, काय तुकडा नको, काय नको. इतका डेंजर नवरा आहे. त्यांनी 0 मिनिटात मला खपावला असतं, डायरेक्ट संपवला असतं. इतकं रागीट आणि खतरनाक माणूस आहे. मला शिवाय पैसा बरोबर आहे म्हणजे सजा होण्याचा काय विषय नाही. हा लय अवघड आहे ह्या जगाचं. त्याच्यामुळं होता होईन एवढं अनैतिक संबंध याच्यापासून लांब राहा. आपलं जे प्रपंच आहे हे प्रपंचनं आपण डोक्याला ताण करू नका. लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही आईबापाचे आहेत आणि लग्न झाल्यावर तुम्ही बायका पोरांचे आहेत. एवढं जरी डोक्यात आलं तरी आजचा भाग 1 नंबर झाल्यासारखा आहे. रामकृष्ण हरी माऊली.